तो केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः रोहित दादा आहेत. दादा, तुम्ही एक ट्विट केला आणि त्यामध्ये एक पाकिट दाखवलेलं आहे, त्यात सुजय विखेंचं नाव आहे आणि त्यावर लिहिलं की भाजप त्यांच्याकडून पैसे वाटवले जातात. काय नक्की तुमचा आरोप आहे, काय नाही? पाथर्डीमध्ये एका अशा व्यक्तीकडे, म्हणजे साधा शेतकरीच आहे आणि तो खऱ्या विचाराचा कार्यकर्ता आहे, पुरोगामी विचाराचा. त्याच्या घरी तसं पाकिट, तसंच काही नेत्याचं एक मनोगत एका पत्राच्या माध्यमातून तिथं ते आलेलं आहे. जे आलं ते आम्ही समोर दाखवलेलं आहे. आता माझ्याकडे जे आलं ते मी ट्विट केलेलं आहे, पण असे अनेक लोक आता आम्हाला माहिती पाठवायला लागले. जशी जशी मेल तसं आम्ही कुठंतरी लोकांना सांगेल. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध लंके ज्यांचं प्रतिनिधित्व करतात, जनशक्ती म्हणजे लोकांची शक्ती, अशी ही लढत होणार आहे. सुजय विखेंनी तुमच्या ट्विट नंतर, तुमच्या सोशल मीडिया पोस्ट नंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणले की 2019चा कर्जत जामखेडचा व्हिडिओ रोहित दादा विसरले का? त्यावेळी बारामती अॅग्रोचे काही लोक पैसे वाटताना सापडलेले होते आणि त्याचं रेकॉर्ड पोलिसांमध्ये आहे. आधी स्वतःकडे बघावं, दुसऱ्याकडे आरोप करण्याचा. एक म्हणजे ते कुठेतरी स्वीकारत आहेत की ते आत्ता पैसे वाटत आहेत. राहिला प्रश्न माझ्या इलेक्शनच्या बाबतीतला, पोलिसांचा स्वतःचा जबाब आहे की असं काही झालेलं नाही. लागला तर तो जबाब त्यांना भेट म्हणून मी पाठवतो. ठीक आहे, तुम्ही पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहात आणि ज्या व्यक्तीचा फोटो आम्ही ट्विट केलेला आहे हे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे आम्ही कुठलीही गोष्ट पुराव्याबिना करत नसतो. तुम्ही कितीही पैशाची ताकद लावली, भाजपने कितीही पैशाचा उत्माद केला, तरी स्वाभिमानी जनता कुठेही त्यांचं मत वाया जाऊन देणार नाही. जनशक्ती आणि सामान्य व्यक्तीला खासदार बनवल्याशिवाय ही लोक राहणार नाहीत. आता संजय राऊत यांनी फ्रेज घेतली, त्यामध्ये म्हणले की मुख्यमंत्री 2 तासासाठी नाशिक